कोणत्याही उपयोगानंतर मागे उरतो तो म्हणजे कचरा. रुग्णालय किंवा वैद्यकीय केंद्रात उपचारादरम्यान निर्माण होणारा, मानवी किंवा प्राण्यांचं निदान करताना, लसीकरण करताना किंवा त्यांच्याशी संबंधित संशोधन करताना, जैविक उत्पादनं किंवा चाचणी आणि आरोग्य शिबिरात तयार होणाऱ्या कचऱ्याला म्हणतात बायोमेडिकल वेस्ट. बायोमेडिकल वेस्ट नियम 2016 सर्व वैद्यकीय संस्थांना लागू असतात. हॉस्पिटल्स, नर्सिंग होम्स, क्लिनिक्स, दवाखाने, पशुवैद्यकीय संस्था, ॲनिमल हाऊसेस, पॅथॉलॉजिकल लॅब्स, ब्लड बँक्स, आयुष रुग्णालय, क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स, संशोधन आणि शैक्षणिक संस्था, आरोग्य शिबिरं, वैद्यकीय शिबिरं, लसीकरण शिबिरं, रक्तदान शिबिरं, शाळांमधील प्रथमोपचार कक्ष आणि न्यायवैद्यक लॅब्सना लागू होतात. हा कचरा संसर्गजन्य असतो. जर हा कचरा सामान्य कचऱ्यात मिसळला तर तो कचराही दूषित होऊन आरोग्यास धोका निर्माण होतो. हा कचरा कोणत्याही आरोग्य संस्थेत 3 मुख्य स्तरांवरती निर्माण होतो. या व्हिडिओत आपण शिकूया या कचऱ्याचं वर्गीकरण कसं करावं. हा कचरा काही विशिष्ट रंगांच्या डब्यांमध्ये टाकला जातो. या डब्यांचे प्रकार म्हणजे पिवळ्या रंगाच्या नॉन क्लोरीन प्लास्टिक पिशव्या किंवा डबे, लाल रंगाच्या नॉन क्लोरीन प्लास्टिक पिशव्या किंवा डबे, पांढऱ्या रंगाचे पंक्चर प्रूफ डबे आणि निळ्या खुणेचे पुठ्ठ्याचे बॉक्स समाविष्ट आहेत. लक्षात ठेवा की काळी पिशवी फक्त सामान्य कचऱ्यासाठी आहे आणि त्यात बायोमेडिकल कचरा कधीही टाकू नये. ऑपरेशन थिएटर. ऑपरेशन थिएटरमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं वर्गीकरण खालील पद्धतीनुसार केलं जातं. सॉइल वेस्ट, जसं की कापूस, मलमपट्टी, रक्ताच्या पिशव्या, प्लास्टर कास्ट आणि मानवी अवयव जसं की टिश्यूज, अवयव, शरीराचे भाग किंवा गर्भ यांसारखा कचरा पिवळ्या पिशवीत टाकावा. कचरा जो दूषित आहे पण पुनर्वापर करण्यायोग्य आहे, जसं की हातमोजे, मास्क, प्लास्टिक एप्रिन आणि इंजेक्शनचं प्लंजर लाल पिशवीमध्ये टाकावं. इंजेक्शनची सुई व्हाईट हब कटर बॉक्सने कापली जाते. स्कॅल्पल्स, सुया आणि सुया लावलेल्या सिरिंजेस तसंच टोकदार वस्तू यांची विल्हेवाट पांढऱ्या बॉक्समध्ये केली जाईल. काचेच्या वस्तू जसं की काचेच्या बाटल्या या निळ्या मार्क असलेल्या बॉक्समध्ये टाकाव्यात. क्लोरीनयुक्त पिशव्या, हातमोजे आणि रक्ताच्या पिशव्यांचा वापर बंद करणं आवश्यक आहे. वॉर्ड स्तर. वॉर्डमध्ये निर्माण होणारा कचरा जसं की मलमपट्टी, औषधं, बेडशीट्स, मॅट्रेसेस आणि अंथरूण हे सर्व पिवळ्या पिशवीत टाकावं. ग्लुकोज बाटल्या, IV ट्यूब्स, कॅथेटर, युरिन बॅग्स, सिरिंजेस, मास्क आणि हातमोजे लाल पिशवीमध्ये टाकले जातील. सुया आणि फिक्स्ड सुया असलेले सिरिंजेस पांढऱ्या बॉक्समध्ये टाकावेत. रिकाम्या औषधांच्या कुप्या आणि काचेच्या बाटल्या हे सर्व निळ्या पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये टाकले जातील. बाकी सारा सामान्य कचरा जसं की अन्नाचे अवशेष, वर्तमानपत्र, पाण्याच्या बाटल्या हे सर्व काळ्या पिशवीत टाकलं जावं. प्रयोगशाळा स्तर. लॅबमध्ये तयार होणारा कचरा, हातमोजे, मास्क आणि इंजेक्शन्स लाल पिशवीत टाकावीत. व्हॅक्युटेनर्स, कल्चर प्लेट्स आणि मीडिया प्लेट्स पिवळ्या पिशवीमध्ये टाकण्यापूर्वी त्यावर ऑटोक्लेव्ह प्रक्रिया करणं आवश्यक आहे. कटरने कापलेल्या सुया पांढऱ्या बॉक्समध्ये टाकल्या जातील. काचेच्या स्लाइड्स निळ्या मार्कच्या बॉक्समध्ये टाकाव्यात. कचरा हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना हेपेटायटिस B आणि धनुर्वातापासून संरक्षण मिळू शकेल.
तसंच सर्व आरोग्य सेवा कर्मचारी आणि जैववैद्यकीय कचरा हाताळणीत सहभागी असलेल्या इतरांची पुरेशी वैयक्तिक संरक्षक उपकरणं पुरवून व्यावसायिक सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे. आपलं रुग्णालय हे एक पवित्र ठिकाण आहे, रुग्णसेवेचं एक स्थान आहे. पण उपचारादरम्यान तयार होणाऱ्या कचऱ्याच्या धोक्यांकडे आपलं नेहमी दुर्लक्ष होतं. बायोमेडिकल कचरा हा सार्वजनिक आरोग्यासाठी मोठा धोका आहे. जर त्याचं योग्य वेळी वर्गीकरण केलं नाही तर चुकीचं वर्गीकरण हे आरोग्यासाठी गंभीर संकट बनलं असून त्यामुळे रोगांचा प्रसार होऊ शकतो, जसं की हेपॅटायटिस बी आणि HIV यांसारखे रोग. बायोमेडिकल वेस्ट 2016च्या कचरा व्यवस्थापन नियमांचं काटेकोर पालन करणं ही आपल्या आरोग्य केंद्रासाठी एक अनिवार्य आणि महत्त्वाची जबाबदारी आहे.